नमस्कार. गणेश जयंती आणि बाप्पासाठी उकडीचे मोदक बनवले नाहीत तर सण अपूर्णच वाटतो. चला तर मग अगदी सोप्या पद्धतीने परफेक्ट उकडीचे मोदक बनवू. सगळ्यात पहिला नारळाचा खीस करून घ्या. जितकी वाटी तांदळाचं पीठ तितकेच वाटी पाणी घ्या. पाण्यात थोडंसं मीठ आणि तूप घालून पाणी उकळू द्या. पाणी उकळलं की त्यात तांदळाचं पीठ घालून हलवत राहा. थोडा वेळ हलवून झालं की मिश्रण 10 मिनिटासाठी ताटाने झाकून ठेवा. तोपर्यंत आपण सारण करून घेऊ. पॅनमध्ये तूप घेऊन त्यात खोबऱ्याचा खीस घाला. सारण करताना गॅस मंद आचेवर ठेवा, म्हणजे सारण चांगले शिजेल व करपणारही नाही. सारणामध्ये गूळ तुमच्या चवीनुसार घाला. माझ्याकडे ड्रायफ्रूटचा खीस असल्यामुळे तोही मी यात घातला आहे. सारण शिजेल तसं त्याचा रंग चेंज होत जातो. सगळ्यात शेवटी वेलचीची पूड घाला. हे झालं आपलं सारण तयार. चला आता पीठ मळून घेऊ. पीठ थोडं थोडं पाणी घालून मळून घ्या. पीठ चांगलं मळलेलं आहे की नाही हे जाणून घेण्यास पिठाचा एक छोटासा गोळा घेऊन हातावर हलक्या हाताने पातळ पात करून बघा. जर चीर पडत असेल तर समजून जा अजून पीठ मळायला हवं. पीठ मळून झाल्यावर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सारण भरून मोदक बनवा. सगळे मोदक बनवून झाल्यावर एका चाळणीत केळीचे किंवा हळदीचे पान घालून त्यावर मोदक ठेवा. मी इथे केळीचे पान वापरलेले आहे. मोदकावर केसर घाला, जेणेकरून मोदक उकडल्यावर त्याचा रंग छान दिसेल. गॅसवर पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवा. नंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चाळण ठेवा व ताट झाकून ठेवा. 20 मिनिटसाठी मोदक शिजू द्या. अशा पद्धतीने आपले उकडीचे मोदक तयार झाले आहेत. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.